नाशिकच्या TCS कंपनीमधून एक अत्यंत वाईट घटना आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे। नाशिकमधलं एक लैंगिक छळाचं प्रकरण पुन्हा उघड झाले। नामांकित कंपनीमधल्या लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती वाढलेली आहे। तपासादरम्यान धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप समोर येत आहेत। तिथल्या मॅनेजमेंटमधल्या काही लोकांनी महिलांचं शारीरिक शोषण केलेलं आहे, त्याचबरोबर धर्मांतर करण्यासाठी दबाव त्यांच्यावरती आणला चालला आहे, अशी सुद्धा बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे। भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने या विषयावरती आवाज उठवून त्या कंपनीवरती एक आंदोलन आज केलेलं आहे। त्याचबरोबर मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे की ह्या कंपनीवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी। आणि मी कंपनींना पण सांगतो की तुमच्या ह्या मॅनेजमेंटमध्ये जे काही लोक इन्व्हॉल्ड असतील त्यांना इमिडिएटली तुम्ही त्या कामावरून काढून टाकलं पाहिजे। त्याचबरोबर मी सर्व महिलांना खास करून आवाहन करतो की असं कुठलंही ठिकाण असेल जिथं तुम्हाला सुरक्षित वाटत नसेल तर तो निरोप तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा। भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महिला सक्षमीकरणासाठी आमची काम करण्याची ताकदीने तयारी आहे।